थेट आता विधान परिषदेत जाऊया। लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कागदपत्र सभागृह आणि शांतरा काय सांगले काय कागदपत्र सभापती महोदया, पूरक मागणी क्रमांक A4 A9 B3 F2 F3 F4 F5 F7 I5 तर विधान परिषदेमध्ये गदारोळ होतोय आणि हा संपूर्ण प्रकार पाहता उपसभापती नीलम गोरे यांनी मार्शल्सचा पाचारण केलेला आहे। विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सध्या गोंधळ सुरू आहे। सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आरक्षणाच्याच मुद्द्यावरून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा सगळा गदारोळ सुरू असल्याचं आपल्याला कळतंय। विधानसभेमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांसमोर आलेले होते। पुस्तक क्रमांक 133 से 134 मागणी क्रमांक सभागृहाच्या पटलावरती माहिती ठेवण्यात आली। आता 93 ची निवेदन आहेत, परंतु सदस्य उपस्थित आहेत आणि मंत्री उपस्थित आहेत असं फक्त सुनील शिंदेचं निवेदन आहे। जे आहे ते बाकीचे सगळे सदस्यांची असले तरी मंत्री उपस्थित नाही आहेत। त्यांनी 93 ची निवेदनं पटलावर ठेवते आहे। तुम्हाला सुनील शिंदेचं पुकारायचं काय बोलायचं तुम्ही बसाल सर, तुम्ही जागेवर जा ना। काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं म्हणणं? तुम्ही काय आज मला ठरवलं काहीतरी वेगळं ठरवलेलं दिसतंय। आता पूरक मागण्या घेते जागर झालं सगळ्यांना। पूरक मागण्यांवरील चर्चेचा आजचा पहिला व शेवटचा दिवस आहे। कार्यक्रम पत्रिकेत दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यांवर आज चर्चा घेण्यात येईल। पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी या संबंधीची माहिती सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे वेगळी प्रस्तुत करण्यात आली आहे। प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक आणि पूरक निवारण पत्राचा पृष्ठ क्रमांक सांगण्याची कृपा करावी। चर्चा संबंधित बाबीपुरतीच मर्यादित असून मूळ मागणीवर चर्चा करता येणार नाही आपणास विदित आहे। तसेच कामगार सल्लागार समितीच्या ऐकूच येत नाही तर काय करणार। कामगार सल्लागार समितीच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2016 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पुरवणी मागण्यावरील चर्चेस त्या विभागाच्या मंत्र्यांनी उत्तर द्यायचे। चर्चा तुम्ही करण्याच्या मनस्थितीत नाही आहात। पुरवणी मागण्या काय F4 F5 F7 I5 N3 N4 उपमुख्यमंत्री एक फुटाचं अंतर सोडा, एकमेकांमध्ये लांबून बोला। I5 J1 J2 J3 मार्शल साहेब बोला काय चाललंय। मार्शल साहेब बोलवा, तुम्ही लांब आधी पाहिजे। एक फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये। संरक्षण मंत्री M2 M3 सहकार मंत्री V2 V5 महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री C1 D4 D5 वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री C7 D6 D9 JD2 वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य मंत्री N3 S1 S4 उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री W2 W6 W8 आदिवासी विकास मंत्री T5 T6 ग्राम विकास पंचायत राज पर्यटन मंत्री L2 L3 L5 Z4 पाणी पुरवठा मंत्री Y2 सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम मंत्री S7 बुद्धी व संधारण मंत्री ZH3 कृषी मंत्री D3 D7 कामगार मंत्री K4 उद्योग मंत्री K3 K7 K10 सार्वजनिक आरोग्य R1 सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम बघून H5 H6 H7 H8 अल्पसंख्याक विकास पणन मंत्री V3 ZE1 शालेय शिक्षण मराठी भाषा E2 E4 अन्न व औषध प्रशासन S1 गृहनिर्माण व इतर मागासवर्ग ZG3 राज्य उत्पादन शुल्क B2 महिला व बाल विकास मंत्री X1 क्रीडा व युवक कल्याण E3 कौशल्य रोजगार उद्योजकता Z2 ZA2 मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री C5
या मागण्या मी सभागृहासमोर ठेवतो। सन 2024-25च्या पूरक मागण्यांवर सभागृहाने विचार केला। विरोधी पक्षनेते सभापती महोदय, काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती, याला आम्ही काल सभागृहातही मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना ही भूमिका मी मांडली होती। जागेवर जाऊन पद्धतीने सरकार दादा जागेवर बसा, आपापल्या जागेवर जाऊन बसा, तुम्हाला ऐकू आहे। तर मी म्हणून या सगळ्या दहाला सांगितलं- आरक्षण ज्यांना दहाला पाहिजे सांगितलं जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा, दोन्ही सत्ताधारी पक्ष मी देते ना, पण यांचं झालं यांना देते ना परवानगी, त्यांचं चालूच आहे। अहो गोंधळ सुरू झालं तर मी काय करणार? दानवे तुमचं पूर्ण झालंय का? हे पण जागेवर बसल्याशिवाय काहीच चर्चा होणार नाही। मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते। फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते। बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते। तर ओबीसी आरक्षणावरून विधान परिषदेतही मोठा गदारोळ झाला। या गदारोळामध्येच पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या आणि त्या मंजूरही करण्यात आल्या। ओबीसी आरक्षणावरून विधान परिषदेमध्ये मार्शल्सना बोलवण्यात आलं। जे आमदार आक्रमक झालेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी मार्शल्सना पाचारण करण्यात आलं आणि सध्या विधान परिषदेचे कामकाज उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तहकूब केलेलं आहे। मोठा गदारोळ विधान परिषदेमध्ये सुरू होता आणि याच गदारोळात पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या आणि त्या मान्यही केल्या गेल्या। सध्या सभागृहाचं कामकाज हे पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तू